येत्या 26 मार्चला अर्थसंकल्पीय अधिवेशन संपतंय, मात्र अजूनही राज्याचा विरोधी पक्षनेता ठरलेला नाही. ठाकरेंच्या शिवसेनेकडनं भास्कर जाधव यांच्या नावाचं पत्र देण्यात आलेलं आहे. मात्र त्यावर विधानसभा अध्यक्ष केव्हा निर्णय घेणार याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलंय. त्याचबरोबर हिवाळी अधिवेशनानंतर आता हे अधिवेशन सुद्धा विरोधी पक्षनेत्याशिवाय होणार का, असा सवाल आता विचारला जातोय. राज्याला विरोधी पक्षनेता कधी मिळणार? अधिवेशन संपत आलं तरी विरोधी पक्षनेताच नाही. महाराष्ट्राचा विरोधी पक्षनेता कोण होणार? विधानसभा निवडणुकीत महायुतीला प्रचंड मोठं यश मिळालं आणि महाविकास आघाडीचा दारुण पराभव झाला. हा पराभव इतका मोठा होता की विरोधी पक्षनेतेपदासाठी आवश्यक असलेलं किमान 28 जागांचं संख्याबळ महाविकास आघाडीतील कोणत्याही पक्षाला मिळालं नाही. त्यातल्या त्यात ठाकरेंच्या शिवसेनेला 20 जागा मिळाल्या, काँग्रेसला 16 जागा मिळाल्या, शरद पवारांच्या राष्ट्रवादीला फक्त 10 जागा मिळाल्या. त्यामुळे जास्त जागांच्या न्यायानं ठाकरेंच्या शिवसेनेनं विरोधी पक्षनेते पदाचा आग्रह धरलाय. म्हणूनच ठाकरेंच्या शिवसेनेकडून या पदासाठी भास्कर जाधवांच्या नावाचं पत्र विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांना दिल्याचं समजतंय. त्यावर भास्कर जाधवांनी लोकशाही मराठीला काय प्रतिक्रिया दिली आहे पहा. कारणं सांगितली जायची की एकूण 288 आमदारांच्या विधानसभेमध्ये कमीत कमी 30-29 आमदार ज्याचे निवडून येतील त्याला विरोधी पक्षनेतेपद मिळेल. हे वर्षानुवर्ष आपण ऐकत होतो. परंतु मी पूर्वीच अभ्यास करून ठेवला होता. मला माहिती होतं की कायद्यामध्ये अशी कुठेही तरतूद नाही. विधानसभा अध्यक्षांना पत्र दिलं, त्यानंतर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि आम्ही शिवसेना असे विधानसभा अध्यक्षांना जाऊन विनंती केली. त्याचबरोबर माननीय मुख्यमंत्री महोदयांनी देखील विनंती केली. मला असं वाटतं की एक लोकशाहीचा सन्मान म्हणून ते घोषणा करतील. ठाकरेंच्या पक्षाकडून भास्कर जाधवांच्या नावाचं पत्र देण्यात आलं असलं तरी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर कधी आणि काय निर्णय घेतात हे पाहणं महत्त्वाचं असेल. 26 मार्च पर्यंत म्हणजेच अधिवेशन संपेपर्यंत जर हा निर्णय झाला नाही तर हिवाळी अधिवेशनासह अर्थसंकल्पीय अधिवेशन सुद्धा विरोधी पक्ष नेत्याशिवाय झालं असंच म्हणावं लागेल. मीनाक्षी म्हात्रे, लोकशाही मराठी, मुंबई. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.